नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यातील 10 गावांना नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शिरोळ तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 2,50,00,000 रुपयांच्या निधीला शासनानं मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। शिरोळ तालुक्यातील ज्या गावात ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नाही तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे त्या गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केली होती। त्यानुसार शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, शेळशाळ, शिरटी, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण व हरोली या 10 ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 25 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। या अगोदर शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, गणेशवाडी, तेरवाड, टाकोडे, नवेदानवाड या गावातील ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता। या ग्रामपंचायतींचं काम आता पूर्ण झालंय। या होणाऱ्या नवीन इमारतीत सरपंच, ग्रामसेवक, सहाय्यक अधिकारी यांचे स्वतंत्र कक्ष, हॉल, संगणक सुविधा, मीटिंग रूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे। शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात स्थानिक प्रशासन इमारतींचं नव्यानं बांधकाम व्हावं यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे। या अगोदर त्यांनी शिरोळ तालुक्यातील 20 गावातील गावचावडी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता। त्या इमारतींचं बांधकाम आता पूर्णत्वास येते। ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 3000 पेक्षा अधिक आहे व ज्यांच्याकडे स्वतःची इमारत नाही किंवा अस्तित्वातील इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशा ग्रामपंचायतींसाठी नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार कोथळी, उमळवाड, शेळशाळ, शिरटी, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण व हरोली या 10 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे। येत्या काही महिन्यात या ठिकाणी इमारत कामाला सुरुवात होणार असून स्थानिक नागरिकांना आधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरी सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं सहकार्य लाभलं। यामुळे शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधा भक्कम होणार आहेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।